नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही प्रश्न मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची नोटिफिकेशन एम-एस-टी सी-ई-टी बद्दल तुम्हाला देणार आहोत. त्याच्या अगोदर एक अजून महत्त्वाची सूचना तुम्हाला, की जेव्हा पण सूचना येत असतात एम-एस-टी सी-ई-टीवरती नोटिफिकेशन येत असतात, तेव्हा तुम्हाला या चॅनलवरती सगळी इन्फॉर्मेशन सविस्तरपणे भेटत असते. तर चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन भेटत राहतील. तर ही एक आनंदाची बातमी एम-एस-टी सी-ई-टी सेलनं आपल्याला दिलेली आहे. तर महा एम-बी-ए, एम-एम-एस सी-ई-टी 2026 फर्स्ट अटेम्प्ट ऑब्जेक्शन रिॲड्रेसल म्हणजे जे पण एम-बी-ए आणि एम-एम-एस होतं, सी-ई-टी 2026चं पहिलं अटेम्प्ट होतं. त्याच्यावरती काय देण्यात आलेलं आहे, की त्यांनी हे ऑब्जेक्शन जे पण रेज झालेले होते, त्याबद्दल सविस्तरपणे इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि त्याचे कोणचा प्रश्न चुकीचा दिलेला होता किंवा कोणत्या प्रश्नाचं फायनल रिमार्क काय आहे, याबद्दल त्यांनी ती नोटीस दिलेली आहे. ठीक आहे. तर डेटेड 30/4/2026 वॉज डिस्प्लेड ऑन द ऑफिशियल वेबसाइट ऑफ CET, www.mahacet.org, and objection tracker was made available for candidates who have appeared for MBA, MMS, CET 2026, which was held between 6/4/2026 to 8/4/2026 in total 5 sessions. तर टोटल ऑब्जेक्शन किती उचलण्यात आले होते, तर टोटल युनिक ऑब्जेक्शन ऑब्जेक्टेड क्वेश्चन होते 34 आणि त्याच्यामधून टोटल नंबर ऑफ व्हॅलिड युनिक ऑब्जेक्टेड क्वेश्चन किती आहे, तर 11 आहे. तर म्हणजे जे 11 मार्क्स आहेत ते तुम्हाला भेटणार आहे. तर आता त्यांनी याच्यानंतर हे पण सांगितलेलं आहे, की कोणतं एक्झाम डेट 6/4/2026 रोजी झालं होतं. मॉर्निंग त्याची शिफ्ट होती. सेक्शन लॉजिकल रिझनिंग, युनिक क्वेश्चन आयडी काय होती 20, 26, 79, तर त्याला 1 मार्क देण्यात आलेला आहे. म्हणजे या प्रश्नाला 1 मार्क देण्यात आलेला आहे सगळ्या कॅन्डिडेटला. ओके. 6/4/2026 ला जी एक्झाम घेण्यात आली होती मॉर्निंगमध्ये लॉजिकल रिझनिंगचा सेक्शन होता 20, 26, 97, त्याच्यामध्ये नो चेंज करण्यात आलेला आहे का, तर नाही. त्याच्यानंतर 6/4/2026 मॉर्निंग लॉजिकल रिझनिंग 20, 27, 08 युनिक क्वेश्चन आयडी होती त्याच्यामध्ये चेंज करण्यात आलेला आहे का, तर नाही. त्याच्यानंतर 6/4/2026 मॉर्निंग लॉजिकल रिझनिंग 20, 27, 12 याच्यामध्ये पण काही चेंज नाही. पण 6/4/2026 त्याच दिवशी मॉर्निंगची शिफ्ट होती लॉजिकल रिझनिंग 20, 27, 37 जो प्रश्न होता त्याच्यामध्ये 1 मार्क सगळ्या कॅन्डिडेटला मिळणार आहे. त्याच्यानंतर 6/4/2026 मध्ये पण तसंच झालं. मॉर्निंगची शिफ्ट होती क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड 20, 27, 72 याच्यामध्ये काही चेंज नाही. 6/4/2026 मॉर्निंग क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड 20, 27, 80 नो चेंज. 6/4/2026 मॉर्निंग क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड 20, 28, 05 हा क्रम युनिक आयडी प्रश्नाचा नो चेंज. त्याच्यानंतर 6/4/2026 मॉर्निंग व्हर्बल ॲबिलिटी 20, 28, 67 नो चेंज. ठीक आहे. असंच करून त्यांनी सगळ्या प्रश्नाचं दिलेलं आहे. तर 6/4/2026 इव्हिनिंग लॉजिकल रिझनिंग प्रश्न होता 20, 29, 06 याच्यामध्ये प्रश्नाचं मार्क देण्यात आलेला आहे. तसंच 6/4/2026 इव्हिनिंग मध्ये जी झाली होती शिफ्ट लॉजिकल रिझनिंग 20, 29, 08 1 मार्क सगळ्यांना देण्यात आलेला आहे. तसंच 6/4/2026 इव्हिनिंग लॉजिकल रिझनिंगचा प्रश्न होता 20, 29, 10 त्याची क्वेश्चन आयडी होती युनिक क्वेश्चन आयडी आणि 1 मार्क याच्यामध्ये पण देण्यात आलेला आहे. 6/4/26 इव्हिनिंग अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग 20, 29, 53 नो चेंज. 20, 30, 71 नो चेंज. 20, 30, 71 हे 7 तारखेचं आहे. आता 7 तारखेला जी एक्झाम घेण्यात आलेली होती 7/4/2026 मॉर्निंग मध्ये जी घेण्यात आलेली होती लॉजिकल रिझनिंग 20, 30, 71 याच्यामध्ये नो चेंज आहे. 7/4/2026 मॉर्निंग मध्ये घेण्यात आलेला प्रश्न होता हे लॉजिकल रिझनिंग 20, 30, 77 नो चेंज याच्यामध्ये आलेला आहे. 7/4/2026 मॉर्निंग मध्ये घेण्यात आलेलं आहे लॉजिकल रिझनिंग 20, 30, 78 नो चेंज. त्याच्यानंतर 7/4/26 मॉर्निंग मध्ये क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड 20, 31, 94 1 मार्क सगळ्यांना देण्यात आलेला आहे इथं. 7/4/26 मॉर्निंग क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड 20, 32, 14 युनिक आयडी क्वेश्चन ते तुम्ही बघून घ्या एकदा. तुम्ही दिलेला आहे त्या पेपरमध्ये आन्सर की मध्ये नो चेंजेस याच्यामध्ये नो चेंजेस आहे. 7/4/26 मॉर्निंग व्हर्बल ॲबिलिटी 20, 32, 31 नो चेंज. 7/4/26 मॉर्निंग व्हर्बल ॲबिलिटी 20, 32, 54 नो चेंज. त्याच्यानंतर 7/4/26 मॉर्निंग व्हर्बल ॲबिलिटी 20, 32, 70 नो चेंज. त्याच्यानंतर 7/4/26 इव्हिनिंग लॉजिकल रिझनिंग 20, 32, 85 नो चेंज. 7/4/26 इव्हिनिंग लॉजिकल रिझनिंग 20, 32, 86 नो चेंज. आता 7/4/26 इव्हिनिंग लॉजिकल रिझनिंग 20, 32, 96 1 मार्क
सगळ्यांना देण्यात आलेला आहे. तर असंच करून जेवढे पण आहे तेवढे बघून घ्या तुम्ही एकदा 8-4 पर्यंत तर इथं देण्यात आलेले आहे. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. सगळी माहिती इथं भेटली असेल. जी नवीन अपडेट आलेली आहे सीईटी सेलवरती, तर ते तुम्हाला 11 मार्क याच्यामध्ये भेटणार आहे, जर का तुम्ही ही परीक्षा दिली होती तर. ठीक आहे. सो थँक सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुम्हाला नक्की ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.